नागालँडचं फूड खाताना मला कोकणाची आठवण येईल असं मला जन्मात नव्हतं वाटलं. आमच्या होस्टने स्पेशल नागा ब्रेकफास्ट आणून दिला. डोळे उघडल्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या तांदळापासून बनलेले पदार्थ माझ्या समोर आले. अरोमॅटिक राईस, स्टिकी राईस आणि ब्लॅक राईस खीर. आणि एका भात प्रेमीला अजून काय पाहिजे. जॉब्स टीएसटी आणि अरोमॅटिक राईस इथली एक स्पेशल डिश आहे. एका प्रकारची पेजच आहे. मला गावची आठवण आली. स्टिकी राईस सोबत 2 प्रकारच्या चटण्या होत्या. चाईज, चेरी टोमॅटो, नागा चिली, त्यांचा मस्त ठेचा होता. दुसरी चटणी एकदम खास होती कारण त्यात सुकी मच्छी होती. मला मुळात सुक्या भातात चटणी मुरडून खायला खूप आवडतं. तोंडात आग लागली, सर्दी पातळ झाली, पण मी काय खायची थांबली नाही. ताट चकचकीत केल्यानंतरच पुढचा डब्बा उघडला. मी कधी पांढरा सोडून वेगळ्या रंगाचा भात खाल्लाच नव्हता. मला वाटतं थॅनोसने रिटायरमेंट नंतर या भाताची लागवड सुरू केली असेल. हे खाऊन मला एक गोष्ट आठवली. घर की याद नाही आहे तुझे प्राची. कारण भाताची खीर आहे बाई, जांभळ्या कलरची, थोडीशी गोड आणि त्यात खोबरं पण आहे. कोकण ते नागालँड 3000 किलोमीटर पेक्षा लांब असलं तरी पेज, चटणी, भात, खोबरं टाकून केलेली तांदळाची खीर या सगळ्या गोष्टी कॉमन निघाल्या. आपल्या भारताची हीच कमालीची गोष्ट आहे. कोणत्याही कोपऱ्यात गेलं ना तरी नाळ जोडणारी एकतरी गोष्ट मिळूनच जाते.